श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये आपण कोणत्या देवाची निवड करतो यासाठी देखील आपले भाग्य असावे लागते. त्यामुळेच तर असे म्हणतात की श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी खरोखरच काहीतरी पुण्य केले असेल, त्यामुळे स्वामींची सेवा करण्याचं भाग्य वाटी आलं. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणतीही गोष्ट अशीच घडत नसते, त्याच्या पाठीमागे काही ना काही हे नक्कीच कारण असते. आपण कोणत्या देवाची भक्ती करायची, आपण किती भक्ती करायची हे आपण आपले कर्म ठरवत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी तुम्ही हे देखील पाहिलं असेल की काही लोक म्हणतात की खरोखरच मी काहीतरी पुण्य केले असेल, त्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये हे दिवस आले. हे खरोखरच सत्य असते. प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये जी मिळत असते ती आपल्या भाग्यानुसार, आपल्या कर्मानुसारच मिळत असते. आयुष्यात नेहमी कसेही असो, आयुष्यात दुःख असो, संकटे असोत, अडचणी असोत, परंतु ईश्वराची साथ जर असेल तर कधीच कोणतीच गोष्ट अशक्य नसते. आणि त्या श्री स्वामी समर्थांची भक्ती जर करत असाल तर स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मग ती कोणतीही गोष्ट असली तरी देखील चालेल, कारण स्वामी हे सदैव आपल्या भक्तांच्या बरोबर असतात. जो व्यक्ती स्वामींच्या भक्ती करण्याचा एक मार्ग निवडतो ना, त्या भक्ताचं स्वामी नेहमी रक्षण करत असतात. मग कोणतीही गोष्ट असो. आणि जे लोक स्वामी भक्त आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे की स्वामी हे असे आहेत की अशक्य हे शक्य करतील स्वामी. म्हणजे स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे ईश्वराची भक्ती नेहमी करत असताना ही विश्वासाने आणि निशंक मनाने करायची आहे. आता निशंक मनाने म्हणजे कधीही आपल्या मनामध्ये ईश्वराविषयी शंका येऊ द्यायची नाही की मी जर भक्ती करायला सुरुवात केली तर माझे हे काम करतील का, माझे हे काम होईल का, म्हणजे अशा पद्धतीचं ॲग्रीमेंट तर मुळीच करायचं नाही. भक्ती करताना निस्वार्थ भावनेने भक्ती करायची असते. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी एवढा वाईट काळ येतो की आपण या अनुभवातून शिकणार आहोत. कारण कधीही बघा, आपल्या आयुष्यामध्ये कसलीही वाईट परिस्थिती आली तर आपण सर्वात प्रथम आपल्या भक्तीकडे बोट दाखवत असतो. आपण ईश्वराकडे बोट दाखवतो की मी तर एवढी सेवा केली होती, परंतु माझ्या आयुष्यामध्ये असे का झाले. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, जी लोक ईश्वराची सेवाच करत नाहीत त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट होत नाही का? तर सर्वांच्याच आयुष्यामध्ये जी लोक ईश्वराची भक्ती करतात त्यांच्याही आयुष्यामध्ये वाईट घडत असते, आणि जी लोक ईश्वराची भक्ती करत नाही त्यांच्याही आयुष्यामध्ये वाईट हे होतच असते. परंतु फरक मात्र एवढा असतो की ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती कराल त्यावेळेस जिथे तुमचं भरपूर नुकसान होतं तिथे नुकसान कमी होत असतं. जिथे पाय जाणार होता तिथे बोट जातं, परंतु नुकसान थोडं का होईना होत असतं. हा फरक असतो तो ईश्वराच्या भक्तीचा. म्हणजे जिथं तुमची खूप मोठं नुकसान होणार होतं तिथं बोटावर निभावलं अशा पद्धतीने. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सांगतात की आपापल्या कर्माचे भोग हे आपल्याला भोगूनच संपवायचे असतात. यामध्ये मी कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. त्यामुळे थोडा का होईना परंतु त्याचा त्रास हा सहन करावाच लागतो. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस आपण ईश्वरावरती भरपूर विश्वासाने एखादं कार्य करतो किंवा आपला ईश्वरावरती भरपूर विश्वास असतो आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये एखादं मोठं संकट येतं, त्यावेळेस मात्र आपण मनुष्य जन्म आहोत, आपण मनुष्य योनीमध्ये जन्म घेतलेलं असल्यामुळे आपण ईश्वराकडे सतत बोट दाखवत असतो. आणि असाच नेमका अनुभव एका ताईंचा आहे. आणि या ताई खूप दिवसापासून स्वामींची सेवा करत संपूर्ण 8 वर्षाहूनही जास्त म्हटलं तरी देखील चालेल, तर त्या ताईंनी निशंक मनाने निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा केली. आणि त्यांच्या या कारकिर्दीमध्ये म्हणजे एवढ्या त्यांना 8-9 वर्षामध्ये त्यांना स्वामींनी काही लहान मोठे अनुभव दिले. आणि त्यांनी आजचा जो अनुभव शेअर केलेला आहे तो अनुभव खरोखरच खूपच जबरदस्त अनुभव आहे.
हा अनुभव ऐकताना तुमच्या देखील डोळ्यातून पाणी हे नक्कीच येणार आहे. अशा पद्धतीचा आजचा हा अनुभव आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये असा एक वाईट प्रसंग घडला की त्यांनी त्याचा राग स्वामींवरती काढला आणि त्या म्हणाल्या देखील की तुम्ही ब्रह्मांड नायक असून हे असं कसं घडलं. मित्र आणि मैत्रिणींनो, तर हा अनुभव प्रज्ञा लाटे या ताईंचा. या ताई पंचवटीतील राहणाऱ्या आहेत. या ताई खूप वर्षापासून स्वामींची सेवा करतात. चला तर मग या ताईंचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव प्रज्ञा लाटे आणि मी पंचवटीतील राहणारी आहे. मी खूप वर्षापासून 8-9 वर्ष झालं मी स्वामींची सेवा करते. स्वामींची सेवा मनापासून आणि म्हणजे एवढा स्वामींवरती विश्वास की काही एक स्वामींविषयी किंचितही शंका नाही अशा पद्धतीचा माझा स्वामींवर विश्वास. परंतु माझ्या आयुष्यामध्ये देखील काही घटना घडल्या, त्यामुळे मला स्वामींकडे बोट दाखवावं लागलं. एवढ्या वर्षामध्ये मला स्वामींनी भरपूर लहान मोठे अनुभव दिले, त्यामुळे स्वामींवरचा विश्वास अजून अजून वाढत गेला. परंतु माझ्या आयुष्यामध्ये अशी एक घटना घडली आणि त्यानंतर काय झालं ते मी तुम्हाला सांगते की मी ज्या वेळेस स्वामींची सेवा करत होते त्यावेळेस मला सुरुवातीपासूनच स्वामींनी मला मदत केली. माझ्या प्रत्येक संकटात मला वाचवलं. माझ्या लहान मोठ्या अडचणीवर स्वामींनी मला त्या अडचणी दूर केल्या. कधी कधी तर अशा अडचणी जर माझ्यावरती आल्या तर मी ठामपणे उभी राहिली आणि त्याबरोबर स्वामींनी त्या अडचणी माझ्यापासून दूर नेल्या. आणि असं करत करत माझं आयुष्य पुढे जात होतं आणि मला 2 मुलं आणि 2 मुलांमध्ये 1 मुलगा आणि 1 मुलगी. माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि माझा तर पूर्वीपासूनच स्वामींवर विश्वास आणि माझ्या घरामध्ये जे काही घडतं ते स्वामींच्या कृपेनेच घडतं. हा खूप मोठा विश्वास माझा देखील स्वामींवरती होता. आणि माझी मुलगी ही हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स तिचा चालू होता. आता म्हटलं होतं की आता मुलीचं लग्न तर करायचंच असतं, त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. आणि त्यानंतर स्थळ पाहत पाहत असं वाटलं की आपल्याला म्हणजे प्रत्येकाला आई वडिलांची इच्छा असते की स्थळ हे चांगलं असावं. प्रत्येक गोष्टी म्हणजे आई वडील प्रत्येक लहान मोठी सर्व काही गोष्टी पाहूनच मग आपली मुलीचं लग्न ठरवत असतात. आणि नेमकं अशाच पद्धतीने आमच्या देखील मुलीचं लग्न करण्यासाठी आम्ही तयार झालो. स्थळ पाहण्यास सुरुवात झाली आणि प्रत्येक ज्या वेळेस एखादं स्थळ यायचं तर ते असं व्हायचं की म्हणजे कधी पसंती व्हायची कधी नापसंती व्हायची. आणि त्यानंतर ना काही स्थळं आली आणि त्यानंतर त्यांना देखील आमची मुलगी पसंत पडली. आम्हाला देखील ते स्थळ पसंत पडलं. परंतु म्हटलं की नाही, अगोदर स्वामींना विचारावं की हे स्थळ आपल्या मुलीसाठी योग्य आहे का. आणि प्रत्येकच वेळी मी ज्या वेळेस एखादं कार्य करायचं म्हटलं की मी सर्वात प्रथम स्वामींना विचारायचे. स्वामींचा होकार असेल तरच ते स्थळ आम्ही कोणतंही कार्य असू तर त्यानंतर आम्ही ते कार्य पार पाडायचो. अशा पद्धती मग लहान काम असो किंवा मोठं काम असो. आणि त्यानंतर आता तर मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता, त्यामुळे स्वामींना विचारलं आणि स्वामींनी सांगितलं की हे स्थळ तुमच्यासाठी योग्य आहे. आणि त्यानंतर ना स्वामींना विचारलं कसं, तर मी 2 चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यामध्ये स्वामींनी हो म्हणून सांगितलं. तर त्यावेळेस त्या स्थळाशी आम्ही लग्न वगैरे जमवलं. म्हणजे सर्व काही साखरपुडा वगैरे झाला आणि त्यानंतर लग्नाची तयारी चालू झाली. लग्नाची तयारी चालू असताना असं झालं की ज्या वेळेस लग्नाची तयारी चालू होती त्यावेळेसच सर्व घाई गडबडी अशामध्ये कधी लग्नाची तारीख म्हणजे ती म्हणायची की अगोदर, आम्ही म्हणायचो नंतर, असं म्हणजे सतत असं चालू होत होतं. त्यामध्येच मग मी म्हटलं की काय होत आहे काय नाही. आता स्वामींनी तर सांगितलेलं आहे होकार, तर म्हटलं चला शुभ कार्याला अजून थोडीशी भर म्हणून स्वामींची गुरुवार करायला सुरुवात केली. आणि स्वामींची गुरुवार करायला सुरुवात केल्यानंतर असं म्हणजे त्यांनी सांगितलं की आपण लग्नाचा तारीख वगैरे करूया. म्हणजे 4 गुरुवार स्वामींचे झाले की त्यांनी लगेचच आम्हाला सांगितलं की आपण लग्नाची तारीख पक्की करूया. आणि त्यानंतर आम्ही लग्नाची तारीख धरण्यासाठी म्हणजे लग्न कार्य कोणत्या दिवशी करायचं तर त्या दिवशी मग आम्ही तारीख धरायला गेलो. तर प्रत्येक ज्या तारखा निघत होत्या त्या सर्व तारखा गुरुवारच्याच निघायच्या. मग त्यातील एक गुरुवारची तारीख निवडली आणि एक तारीख फिक्स करून टाकली. आणि त्यानंतर ना हळूहळू दिवस जात होते. सगळ्यांची तयारी चालली होती. सर्वजण जिकडे तिकडे आपापल्या घाई गडबडीमध्ये होते. आणि
त्यानंतर ना लग्नाचे दिवस हळूहळू जवळ आले. पत्रिका छापण्यात, शॉपिंग करण्यात, कपडे वगैरे खरेदी करण्यात आणि नवरी म्हटलं की सर्व खूप काही तयारी असते. पार्लरला जायचं असतं, मेहंदी काढायची असते, बांगड्या भरायच्या असतात, लेहंगा वगैरे कपड्यांची ब्लाऊज शिवायचे असतात. अशी खूप सर्वांची पळापळी चालली होती आणि त्यानंतर ना हळूहळू दिवस गेले आणि आला तो म्हणजे लग्नाचे दिवस 1-2 दिवसावर आल्यानंतर मग साखरपुड्याची, हळदीची तयारी आणि त्यामध्येच घाई गडबडीमध्ये सर्व काही चाललेलं होतं. प्रत्येकाला वेळ काही मिळत नव्हता. त्यानंतर ना आला जो हळदीचा दिवस. आदल्या दिवशी म्हटलं की बुधवारच्या हळदी वगैरे लावायच्या आणि गुरुवारी मस्तपैकी लग्न करायचं. मग गुरुवारचा दिवस आणि त्या दिवशी नेमका माझा 10वा गुरुवार होता. म्हणजे जो मी व्रत पकडलेलं होतं गुरुवारचं, ते नेमका 10वा गुरुवारचा लग्नाचा जो गुरुवार होता तो माझ्या व्रताचा 10वा गुरुवार होता. आणि त्या दिवशीच काय झालं की संध्याकाळी खूप वेळ झाला झोपायला, हळदीचा कार्यक्रम, त्यामुळे खूप उशीर झाला आणि सकाळी थोडीफार पूजा वगैरे केली आणि त्यानंतर ना असं झालं की म्हणजे खूप घाई गडबडीमध्ये सर्वांचीच धावपळ झाली होती आणि त्यानंतर माझ्या मुलीला म्हणजे आजारी पडल्यागत झालं. म्हणजे तिला खूपच वीकनेस आला. आता वीकनेस आल्यानंतर मग काय करायचं, तर त्यावेळेस असं वाटलं की बाबा खूपच घाई झालेली आहे, खूप पळापळी झालेली आहे, त्यामुळे तिला आजारी म्हणजे खूप वीकनेस आला असेल, म्हणजे तिचं डोकं वगैरे दुखू लागलं आणि त्यानंतर मग तिच्या म्हणजे थोडा थोडा वेळ झाल्यानंतर तिच्या छातीत सुद्धा दुखायला सुरुवात झाली. आणि आमच्या इकडे कसं असतं की ज्या वेळेस लग्नाचा दिवस असतो त्याच्या 2 दिवस अगोदर नवरीला कुठेही जाऊ देत नाहीत. म्हणजे जी मुलगी असते, जिचं लग्न करायचं, नवरी मुलगी, तर तिला कुठेच जाऊ देत नाही, तिला घरातच ठेवायचं असतं. मग आता करायचं तर करायचं काय, तिचं डोकं दुखायला लागलं, तिच्या छातीत दुखायला लागलं. आम्हाला कसं वाटलं की रात्र जागरण झाल्यामुळे, धावपळ झाल्यामुळे किंवा जास्त जागण्यामध्ये, रात्रीचा हळदीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर जास्त जागावं लागलं, त्यामुळे हिला पित्त वगैरे झाला असेल किंवा धावपळीमुळे विकनेस पण आला असेल, त्यामुळे काहीतरी त्रास वगैरे होत असेल. त्यामुळे मग घरातील जो उपाय असतात ते उपाय केले. म्हणजे कुठं लिंबू सोडा दे, कुठं लिंबू पाणी दे, कुठं इनो दे, अशा पद्धतीचं चालू केलं. परंतु तिचं त्रास काही कमी होईना. आता घरातून बाहेर जायचं तर कसं, घर पाहुण्यांनी गच भरलेलं आणि सर्व पाहुणे इकडे तिकडे होत होते. तिकडून नवरदेवाची म्हणजे माणसं आलेली होती, म्हणजे जे वराड असतं ते वराड देखील तिथून हल्लेलं होतं आणि इकडं आता हिच्या छातीमध्ये दुखायला सुरुवात झालं. मग आता करायचं काय, मग त्यासाठी आता दवाखान्यात सुद्धा जाऊ शकत नाही. मग त्यावेळेस जे फॅमिली डॉक्टर होते त्यांना फोन करून घरी बोलवलं आणि सांगितलं की नवरी मुलीला असा असा त्रास होत आहे. तर त्यावेळेस त्यांनी चेक वगैरे केलं आणि चेक केल्यानंतर त्यांनी गोळ्या दिल्या खायला आणि ते म्हणाले की जेवण करून गोळ्या खाऊन घे, तुला बरं वाटेल. आणि त्यानंतर ना ते निघून गेले. निघून गेल्यानंतर काही वेळ निघून गेला, परंतु छातीत दुखणं काही राहावेनाच. म्हणजे तो जास्तच वाढायला लागला. जे छातीत दुखत होतं ते हळूहळू वाढायला लागलं आणि त्यानंतर ना असं व्हायला लागलं की जी बोलत होते ती बोलता सुद्धा येईना. म्हणजे अशी बोबडी वळायला लागली, स्पष्ट शब्द येईना, तर बोबडी वळायला लागली. त्यानंतर दिसायला थोडं अंधुक अंधुक दिसायला लागलं. म्हणजे दिसत जे होतं स्पष्टपणे ते हळूहळू दिसायला म्हणजे अंधुक दिसायला लागलं. आणि त्यानंतर हळूहळू म्हणजे जी बोबडी वळत होती ती बोबडी सुद्धा हळूहळू थांबायला लागली. म्हणजे आता काय करावं, काय झालं आहे काहीच समजत नव्हतं. आणि मग त्यावेळेस पुन्हा डॉक्टरांना फोन केला की हिला काय होतंय काहीच समजेना झालंय, आता हिला बोलायला सुद्धा येईना. मग त्यावेळेस डॉक्टर पुन्हा आले आणि डॉक्टर येईपर्यंत तिचं म्हणजे एकदम शांत झाले. म्हणजे तिचा हात पाय वगैरे असे गार पडायला लागले. म्हणजे जसं हात पाय हलायचं बंद झालं, सर्व काही हलायचं बंद झालं डॉक्टर येईपर्यंत. आणि त्यानंतर डॉक्टरांनी चेक वगैरे केलं तर तिचं ते शरीर पूर्ण थंड असं पडलं होतं. तिची हालचाल वगैरे सर्वच थांबलं, म्हणजे श्वास घेण्यास सर्व काही थांबलं. तर डॉक्टरांनी चेक वगैरे केलं तर डॉक्टरांनी बघितलं तर डॉक्टर म्हणाले की हिचं शरीर पूर्ण थंड झालेलं आहे. आता थंड झालेलं आहे म्हटल्यानंतर मग तरी देखील डॉक्टरांनी पुन्हा चेक केलं तर त्यांनी सांगितलं की तिची हाताची नाडी आहे ती सुद्धा बंद पडलेली आहे. म्हणजे तिचं शरीर पूर्णच म्हणजे थंड, म्हणजे तिला डॉक्टरांनी सांगितलं की हिचं सर्व काही संपलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की ही म्हणजे गेली, म्हणजे मेली असं सांगितलं डॉक्टरांनी, कारण तिचं हृदयाचं ठोकं वगैरे सगळं थांबलेलं होतं, तिचं शरीर पूर्ण थंड पडलेलं होतं. मग डॉक्टरांनी सांगितलं की हिची नाडी बंद पडलेली आहे आणि ही मेलेली आहे. असं तसं सर्वजणांनी हंबरडा फोडला, सर्वच जण रडू लागले. नंतर जे वराड आलं होतं त्या वराडाला सांगितलं की तुम्ही येऊ नका, तुम्ही परत जा. ते वराड देखील पाठीमागे, म्हणजे त्यांना देखील काळजी वाटू लागली की काय झालं काय झालं.
त्यानंतर ना सांगितलं की असं असं झालेलं आहे, परंतु ते जे लांबची लोक होती त्या लांबच्या लोक तर निघून गेली, परंतु जी जवळची लोक होती त्याने ती आली आणि आल्यानंतर घर असं गच्च भरलं. म्हणजे आता ते घर म्हणजे सर्वच जण रडत होते, त्यामुळे घरात जागा नव्हता की तिला अचानकच असं काय झालं. त्यामुळे कोणालाच काहीच समजत नव्हतं आणि हे सर्व घडलं ते खूपच विचित्र घडलं होतं. त्यामुळे सर्वांचं रडणं, खूप खूप रडत होते. कोणीच असं नव्हतं की लग्नाच्या दिवशी असं घडलं. त्यामुळे सर्वांचा रडाओरडा चाललेला होता. जवळजवळ 2-3 तास सर्वजण रडत होते. काहीच समजत नव्हतं. नुसता हंबरडा सर्वांनीच फोडलेला होता. कारण एवढ्या शुभ मुहूर्तावर एवढं वाईट घडलं होतं. त्यामुळे सर्वांनाच खूप वाईट वाटत होतं. आणि त्यामध्येच असं झालं की मी स्वामींची इतक्या दिवस सेवा केली आणि असं कसं घडलं. मी स्वामींना सांगितलं होतं, स्वामींच्या इच्छेने सर्व काही झालं होतं. मी स्वामींना म्हणत होते की असं कसं झालं स्वामी. आणि त्यावेळेस म्हणजे मला इतका राग आला स्वामींचा की मी जी देवघरामध्ये स्वामींची मूर्ती होती ती उचलली आणि जोरात आदळली आणि म्हटलं की तुम्हीच हे सर्व काही केलेलं आहे. तुमच्या विश्वासाने मी सर्व काही केलं, परंतु तुम्ही मला एवढा मोठा धक्का द्याल मला असं वाटलं नव्हतं. माझ्या मुलीच्या सुखी संसार तिचा होणार होता. आता नवीन आयुष्याला ती सुरुवात करणार होती आणि तुम्ही हे मध्येच काय केलं. तुम्ही दगड आहात, तुम्ही देव नाही. तुम्ही जर देव असता तर हे घडलंच नसतं. असं म्हणून स्वामींना खूप काही बोलू लागले. म्हणजे एवढं बोलले की मला सर्व राग मी स्वामींवरच काढत होते. एवढे रागवले होते की मला असं वाटत होतं की स्वामी तर ब्रह्मांडाचे नायक आहेत, मग त्यांनी असं का केलं. म्हणून स्वामींची मूर्ती म्हणजे एवढ्या जोरात आदळली की स्वामींच्या मूर्तीचे तुकडे झाले. आणि स्वामींना खूप काही बोलले की तुम्ही वाईट आहात, तुम्ही चांगले नाही, तुम्ही माझ्या मुलीचं आयुष्य तुमच्यामुळे संपलं. असं काय काय भरपूर जे काही मनात येईल चांगले वाईट सर्व काही स्वामींना बोलून मोकळे झाले. आणि त्या क्षणामध्ये मी म्हणजे मुलीविषयीही वाईट वाटत होतं, स्वामींविषयीचा राग व्यक्त होत होता. मी स्वामींना म्हणत होते की एवढा माझा विश्वास तुमच्यावरती, परंतु तुम्ही विश्वासघात केला. तुम्ही यावरून सिद्ध केलं की तुम्ही दगड आहात, तुम्ही देव नाही. आणि जर खरंच तुम्ही देव असाल तर माझ्या मुलीला तुम्ही जिवंत कराल. म्हणून असं स्वामींना स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यानंतर ना रडारड ही सर्व काही चाललेलीच होती. रडत रडत मोठ्याने रडत होती. एका बाजूला स्वामींशी भांडत होते, स्वामींना काय काय बोलत होते. आणि त्यानंतर ना असं झालं की जी घर असं गच्च भरलेलं होतं गर्दींनी, त्यामधून एक व्यक्ती पुढे आला. आता मी तर माझ्या मुलीच्या समोरच होते आणि स्वामींना बोलत होते, माझ्या मुलीला बोलत होते, स्वामींना म्हणत होते की जर खरोखरच तुम्ही जर देव असाल तर चमत्कार कराल आणि माझी मुलगी जिवंत कराल. तुम्ही काही करा, परंतु जर तुम्ही खरोखरच देव असाल तर माझ्या मुलीला तुम्हाला जिवंत करावंच लागेल. अशी स्वामींना म्हणजे असं काही बोलत होते. म्हणजे स्वामींना पण बोलत होते, स्वामी चांगले आहेत पण म्हणायचे, स्वामी वाईट आहेत पण म्हणायचे आणि मुलीसाठी रडायचे पण. म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती. आणि त्यावेळेस असं दिसलं की त्या गर्दीमधून एक व्यक्ती पुढे आला. आणि तो व्यक्ती म्हणजे जे आमचे सर्व काही नातेवाईक होते त्यामधील तो नव्हताच, कारण तो आमच्यासाठी अनोळखी होता. परंतु बाहेरून आलेल्या व्यक्तींपैकी किंवा तिच्या सासरच्या लोकांच्या व्यक्तींपैकी असेल याविषयी काहीच माहीत नव्हतं. परंतु एक व्यक्ती होता, तो व्यक्ती हा शरीराने उंच होता. त्याचे हात पाय असे लांब लचक होते. म्हणजे तो खूप उंच होता, जशी नॉर्मल आपण जसं आहोत त्यापेक्षाही खूप उंच होता तो व्यक्ती. त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिलं, परंतु तो व्यक्ती ओळखीचा नव्हता, याआधी कधीही पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे आमच्या पाहुण्यातील तर तो नक्कीच नव्हता. तो व्यक्ती पुढे आला. पुढे आल्यानंतर तो व्यक्ती असा म्हणजे दिसायला गोरा, भरगच्च शरीराचा, म्हणजे उंच असा म्हणजे मजबूत शरीराचा तो व्यक्ती होता. आणि त्याने तो गेला आणि जिथं माझी मुलगी झोपवलेली होती त्या मुलीच्या हाताला असा हात लावला. तो कोण होता, काय होतं, काही माहीत नव्हतं. त्याने मी रडत रडत त्या व्यक्तीकडे पाहत होते, स्वामींना काय बाय बोलत होते. आणि त्या व्यक्तीने माझ्या मुलीच्या हाताला असा हात लावला आणि हातावरून हात फिरवला. आणि त्यानंतर तो व्यक्ती मागे सरला तर त्यावेळेस पाहिलं की मुलीचं हाताची बोटे आणि पायाची बोटे हल्ली, म्हणजे अचानक हल्ली. कशी हल्ली, काय झालं, काय चमत्कार झाला काही माहित नाही. कोणती दैवी शक्ती तिच्यामध्ये आली काहीच कळलं नाही. परंतु मुलीचे हाताची बोटे आणि पायाची बोटे हल्ली. त्यावेळेस म्हणजे एकदम सर्व काही दचकले की हिची हाताची आणि पायाची बोटे हल्लेले आहेत, पटकन हॉस्पिटलला न्या, असं त्यातील एक जण ओरडलं. आणि त्यानंतर तिला एकदम फास्ट मध्ये हॉस्पिटलला नेण्यात आलं. हॉस्पिटलला नेल्यानंतर तिथे लगेच तिच्यावरती ट्रीटमेंट चालू केले.
आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर म्हणजे तिला ऍडमिट वगैरे केलं आणि त्यानंतर मी शोधत होते की तो व्यक्ती कोण होता. मी सर्वांना सांगितलं की ज्या व्यक्तीने तिच्या हाताला हात लावला तो व्यक्ती कोण आहे तो शोधा. परंतु सर्वांनी तिथे शोधलं, परंतु कोणालाच तो व्यक्ती सापडला नाही. सर्वांनी पाहिलं होतं तो व्यक्ती कोण होता, म्हणजे कसा दिसत होता काय, आणि त्याने हात लावला होता. आणि त्यानंतर ना त्या व्यक्तीला खूप शोधलं, परंतु तो व्यक्ती कुठे सापडला नाही. आणि तिला मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, परंतु तिच्यावरती कोणत्याच गोळ्या औषधांचा कशाचाच फरक पडत नव्हता. आणि काहीच केल्यानं म्हणजे तिला कंप्लेंट 20 दिवस झाले तरी देखील तिचं शरीर कोणत्याच औषधाला कोणत्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नव्हता. आणि त्यानंतर ना असं म्हणजे आम्हाला एक बाबा घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तिला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. आणि त्यानंतर ते देखील केलं, म्हणजे ते देखील केलं आणि स्वामींच्या सेवेला पुन्हा सुरुवात केली. स्वामींची जी मूर्ती आदळली होती तिला विसर्जित केलं, दुसरी मूर्ती घरी आणली आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. अखंड नामस्मरण चालू केलं. तारक मंत्राचं पाणी तिच्या तोंडाला लावायला सुरुवात केली आणि कंप्लीट 30 दिवसांनी तिचं शरीर हे तिच्या म्हणजे औषधांना उपचारांना रिस्पॉन्स द्यायला सुरुवात झाली. म्हणजे हळूहळू तिच्या शरीरामध्ये हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाली. आणि जे बाबा घरी आले होते त्यांनी सांगितलं होतं की तिला कोणीतरी काहीतरी केलं, म्हणजे काहीतरी बाधा केली आणि त्यामुळे तिला हे तिचं शरीर औषधांना उपचारांना रिस्पॉन्स देत नव्हतं. आणि त्यानंतर स्वामींच्या म्हणजे ज्यावेळेस स्वामींच्या तारक मंत्राने याने कशाने फरक पडला काही माहित नाही, परंतु सर्व काही स्वामींची सेवा फक्त चाललेली होती. तिच्यावर जे काही म्हणजे उतरून टाकायला सांगितलं होतं ते देखील केलं होतं. आणि त्यानंतर ना तिचं शरीर हळूहळू रिस्पॉन्स द्यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर हळूहळू ती बरी देखील झाली. म्हणजे काही काही वेळ गेला, परंतु स्वामींनी तिला जीवनदान दिलं. आणि त्यानंतर ना तो व्यक्तीला आम्ही त्यांच्या म्हणजे तिचे जे मिस्टरांचे नातेवाईक होते, म्हणजे जो नवरदेव होता त्यांच्या तिकडेही खूप शोधलं, परंतु ते कोठे सापडले नाही. त्यांना खूप सांगितलं असा दिसायला होता तो व्यक्ती, तसा दिसायला होता, परंतु तो कोठेच सापडला नाही. खूप शोधून पाहिलं, परंतु मग मला तर असं वाटत होतं की ते स्वामींच्याच रूपामध्ये आलं होतं, कारण स्वामीच होते ते. कारण अशी व्यक्ती कोणत्याच म्हणजे एवढी भरगच्च शरीराची उंच आणि आपण जसं आहोत त्यापेक्षा खूप उंच ती व्यक्ती होती आणि वेगळी होती. त्यामुळे आपल्या सर्वांना माहित आहे की स्वामींची उंची ही भरपूर होती. स्वामी हे शरीराने भरगच्च आणि तेजस्वी चेहऱ्याचे होते. तो व्यक्ती देखील तेजस्वी चेहऱ्याचा आणि उंच मजबूत बांधा अशा पद्धतीचा तो व्यक्ती होता. कोठेही तो व्यक्ती नंतर सापडला नाही. आणि त्यानंतर हळूहळू मुलगी देखील चांगली झाली. स्वामींच्या कृपेने तिच्या वरती जी काही कोणी काहीही केलेलं असू द्या ते सर्व काही दूर निघून गेलं आणि मुलगी चांगली झाली. त्यानंतर ना 1 महिना झाल्यानंतर तिचं खूप चांगल्या थाटामाटाने म्हणजे खूप खर्च गाजत वाजत नाही, परंतु खूप शांत पद्धतीने आणि साध्या सिंपल पद्धतीने तिचं लग्न लावून दिलं. आणि त्यानंतर ती आणि तिचे मिस्टर दोघेही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. त्यांनी दोघांनीही मनापासून स्वामींच्या सेवेला आणि त्यानंतर ना त्यांनी स्वामींची सेवा ते दोघेही म्हणाले की जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही स्वामींची सेवा करणार, कारण स्वामींच्या कृपेनेच मला जीवनदान मिळालं आहे. आणि त्यानंतर त्यांनी स्वामींचा एक छोटासा केंद्र देखील तेथे काढलं आणि तेथे स्वामींची सेवा देखील त्यांनी करायला सुरुवात केली. तेथे काही लोक स्वामींच्या सेवेला येतात, ती देखील तिथे स्वामींची सेवा करायला त्यांनी सुरुवात केली. आणि ते घरगुती सर्व काही जे होईल जसं होईल तसं होईल ती स्वामींची सेवा भरपूर करतात, अखंड नामस्मरण करतात. आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक आणि खूप चांगलं चांगलं होत गेलं. मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव प्रज्ञा लाटे या ताईंनी आपल्याला खरोखरच ज्यावेळेस त्या ताई सांगत होत्या त्यावेळेस मला देखील खूप वाईट वाटलं. खरोखरच स्वामी आहेत ना, तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ज्यावेळेस तिचा अनुभव मी ऐकत होते त्या ताईंचा त्यावेळेस नकळतपणे माझ्या देखील डोळ्यातून पाणी आले. आणि खरोखरच हा अनुभव काळजाला भिडणारा अनुभव होता. जिथे स्वामी आहेत ना तिथे खरोखरच काहीच अशक्य नाही. स्वामी मेलेला माणूस सुद्धा जिवंत करतात. मग तुम्हीच विचार करा स्वामींची लीला किती आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर स्वामींसाठी शब्दच नाहीत. स्वामींनी जीवनदान दिलं आणि आता माझं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मी फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणाशी माझं आयुष्य वाहून देईन अशा ताई सांगतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा.